नमस्कार, मी मधुरा वाटवे. मधुराज मेजवानीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण डाळ्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही चटणी अजिबात कोरडी न होता मुद्दा कशी होईल आणि जास्त दिवस कशी टिकेल हे देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. डाळ्याची चटणी बनवण्यासाठी इथं मी 1.5 कप डाळ घेतलेली आहेत. या कपाने मोजून घेतलेली आहेत. त्याच कपाने 1.5 कप भाजून सोललेले शेंगदाणे, 1 कप सुक्या खोबऱ्याचा किस, 1 चमचा जिरे, 2 चमचे मीठ आणि 4 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. बेडगे आणि गुंटूर दोन्ही मिक्स आहे. 10-15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सर्व आपल्याला आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल, पण डाळ आणि शेंगदाणे मात्र आपण दोन्ही सारख्या प्रमाणात घ्यायचे आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपण जिरे भाजून घेऊयात. अगदी हलका रंग बदलेपर्यंत जिरे भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे याची पूड छान होते. हे पहा, हलका रंग बदललेला आहे. हे काढून घेऊयात आपण. याच कढईमध्ये आपण थोडेसे हलका रंग बदलेपर्यंत डाळही भाजून घ्यायचे आहेत. खरं तर डाळे देखील भाजलेलेच असतात. पुन्हा थोडंसं भाजल्यामुळं हे छान, हे पहा, हाताला असं किंचित गरम लागेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. काही डाळ्यांना किंचितसा रंग आलेला आहे. आता हे आपण काढून ठेवूयात. फार भाजायचं नाही आहे. आता लसूण देखील आपण असंच भाजून घेऊयात. गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे. मंद गॅसवरती हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, अगदी हलकासा रंग बदललेला आहे आणि मी हे बाजूला काढून ठेवते. सुक्या खोबऱ्याचा किस आपण भाजून घेऊयात. हे देखील आपल्याला मंद गॅसवरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, याचा रंग बदललेला आहे. आता आपण हे काढून घेतलेलं आहे. सर्व जिन्नस पूर्ण थंड झाल्यानंतर आपण एक एक जिन्नस यामध्ये बारीक करत जाऊयात. सुरुवातीला मी जिरे बारीक करून घेते. जिरे बारीक झाल्यानंतर लसूण घालणार आहे आणि दोन्हीची एकदम बारीक अशी पेस्ट बनवणार आहे. हे पहा, जिरे आणि त्यानंतर लसूण मी बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बाकीचे सर्व जिन्नस आपण घालूयात. सुरुवातीला डाळ घालूयात आणि सुकं खोबरं. शेंगदाणे तर आपण भाजून सोलून ठेवलेले आहेत, ते देखील आपण यामध्येच मिक्स करूयात. मीठ घालूयात आणि लाल तिखट घालूयात. यामध्ये बेडगे आणि गुंटूर दोन्ही घातल्यामुळं याला रंगही छान येतो. हे आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात थोडंसं. आता हे मिक्सरमधून काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मिक्सरचं बटन कंटिन्यू चालू ठेवायचं नाही आहे. पल्स मोडवरती आपण बंद चालू करत अशी याची चटणी बनवून घ्यायची आहे. हे पहा, मस्त चटणी तयार झालेली आहे. एकदा अशा प्रकारे तुम्ही चटणी बनवून पहा. खायला तर खूप सुंदर लागते ही चटणी. जेवताना एक भाजी असेल आणि ही चटणी असेल तर पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भात आमटीवरती सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. उपीटावर घालून खाऊ शकता. ही चटणी कोरडीसुद्धा छान लागते, तेल घालून छान लागते, तूप घालून छान लागते गरम पोळीबरोबर, किंवा दही घालून तुम्ही
ही चटणी खाऊ शकता। चिंच गुळाच्या पाण्यामध्ये ही चटणी कालवून वरून जर फोडणी दिलीत कढीपत्ता घालून, हिंग घालून, खूप सुंदर लागते ही चटणी। एकदा नक्की बनवून पहा। सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळं ही चटणी खूप दिवस टिकते। तसंच डाळं आणि शेंगदाणे याचं प्रमाण समान घेतल्यामुळं ही चटणी कोरडी होत नाही। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।